हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज आपण बघणार आहोत सोयाबीनच्या भाताची रेसिपी. तर सर्वात प्रथम आपण एक पातेलं घेऊयात आणि त्यात पाणी टाकूया आणि ते पाणी गरम व्हायला ठेवूया. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊया व त्यामध्ये थोडे मीठ टाकूया. मग ते 15 मिनिटं भिजत ठेवूया. त्यानंतर पुन्हा एक पातेलं घेऊया आणि त्या पातेल्यात पाणी टाकूया आणि ते पाणी गरम व्हायला ठेवूया. पाण्याला एक उकळी आल्यानंतर त्याला बंद करून घेऊया. त्यानंतर एक मोठा कुकर घेऊन त्यामध्ये तेल टाकून घेऊयात. तेल टाकून झाल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला टाकूया. मग मिरची सुद्धा टाकून घेऊयात. मिरची टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया. मग ते आपण सगळं मिक्स करून घेऊया. ते चांगलं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकूया आणि बिर्याणी मसाला सुद्धा टाकूया व ते मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण त्याच्यात टोमॅटो ॲड करून घेऊया व ते सगळं पुन्हा आपण मिक्स करून घेऊयात. तसेच त्यात थोडीशी हळद व चवीपुरतं मीठ घालून घेऊयात व ते पुन्हा मिक्स करून घेऊयात. तांदूळ धुवेपर्यंत ते वाफवून घेऊया. ते वाफवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण भिजत घातलेले सोयाबीन त्यात टाकूया व लगेच त्यात तांदूळ सुद्धा टाकून घेऊयात व ते छान प्रकारे मिक्स करून घेऊयात. त्याचबरोबर आपण गरम केलेले पाणी आपण भातामध्ये टाकूयात. त्यानंतर झाकण लावून घेऊयात. मग आपला सोयाबीन भात रेडी होईल. थँक यू एव्हरीवन.